मॉर्निंग मॅडम. येस, गुड मॉर्निंग. मी आदिनाथ सुरेश रणखाम, निलंगा लातूर इथून आहे. बाय बॅकग्राऊंड माझं एक मिनी बँक आहे, ग्राहक सेवा केंद्र एसबीआयचं. येस. माझे ग्रेट कोच, माझे ग्रेट देवदूत, की मला एक नवीन जन्म या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. माझे ग्रेट देवदूत कृष्णा बांगर सर यांनी मला हे नवीन जन्म दिलेला आहे. येस. खूप छान सर. खूप जबरदस्त कोच आज सर्वांचेच आपले सर्वांचे कोच आज Yes. ते रणखाम सरांचे कोच आहेत. खरंच खूप छान सर. सर काय डिसऑर्डर घेऊन तुम्ही आपली आरोग्य फॅमिली जॉईन केली होती? मॅडम, माझं वाढलेलं वजन, दम लागणे, पायामध्ये मुंग्या येणे, हातामध्ये मुंग्या येणे आणि माझ्या कमरेची नस दबली असे डॉक्टरने मला सांगितलेलं होतं. येस. सर मग तुमची जी कमरेची नस दबलेली होती त्याच्यासाठी तुमची दवाखान्याची काय ट्रीटमेंट सुरू होती? ट्रीटमेंटसाठी मला डॉक्टरकडे चालता येत नव्हतं. डॉक्टरकडे मला धरून घेऊन गेले होते दोघं जण. येस. आणि जे डॉक्टर आहेत, सह्याद्रीमध्ये डॉक्टर जी किनीकर साहेब, त्यांनी मला म्हणलेलं होतं की तुमच्या वाढलेल्या वजनामुळं तुमची कमरेची नस दबलेली आहे आणि त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे. येस सर. सर मग आपली आरोग्य फॅमिली तुम्ही कोणत्या फक्त वाढलेल्या वजनाच्या कारणास्तव जॉईन केलेली होती ना? हो, हो, हो. वाढलेल्या हां. वजनामुळे. किती वजन वाढलेलं होतं सर? मॅडम, माझं अगोदर ज्यावेळेस मी जॉइन झालो त्यावेळेस माझं 94 किलो वेट होतं. येस, येस. म्हणजे आपण बघू शकतो 94 किलो सरांचं वजन वाढलेलं होतं. वाढलेल्या वजनामुळे त्यांना जी त्यांच्या पायाची नस दबली होती, ती फक्त वाढलेल्या वजनामुळे होती. सर मग आपली आरोग्य फॅमिली तुमचे कोच तुम्हाला कुठे भेटले सर? कसे तुमचा ओळख परिचय झाली सर? मॅडम, असं ऑनलाईनमध्ये असं थोडी जाहिरात आलेली होती की वाढलेलं वजन घरातल्या घरातून कमी करा, असे मला ती जाहिरात मिळालेली होती. मग त्याच्यामधून मी त्यांना फोन केला. फोन केल्यावर मग असं-असं आहे बाबा म्हटल्यावर मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. त्यांच्यापाशी स्वतः गेलो, स्वतः जाऊन भेटलो, तिथं बघितलं. एक आरोग्याचा सेमिनार होता. त्या सेमिनारमध्ये तिथं सगळं ऐकलं. कुणाचे 5 किलो, कुणाचे 10 किलो, कुणाचे 15 किलो वजन असं कमी झालेले होते. मग त्याच्यामुळं मी जाऊन ऐकल्यावर मी हा आहार सजेस्ट केला. येस सर. खरं आहे ते. मनुष्य प्राणी आहे सर. सहजासहजी पटकन तो कोणावरच विश्वास ठेवत नाही. येस, येस. कारण प्रत्येक मनुष्य प्राणी म्हणजे संशयाचं भूत. पहिला संशयच मनात येत असतो, विश्वास नंतर असतो. पण सर बघा, त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून सरांची आणि त्यांची ओळख झाली. ते स्वतः सरांना जाऊन भेटले. त्यांनी विश्वास ठेवला आणि आज आपण बघितलं कुठं वाटलं का थोडंही वर्कआउट करताना वाटलं नाही की त्यांच्या पायाची नस कुठं दबलेली होती. कारण प्रत्येक स्टेप किती सुंदर त्यांनी आज प्रत्येक स्टेप आपल्या पूर्ण फॅमिलीला गाईड केलेली आहे. येस. तर सर मग तुम्ही आतापर्यंत किती किलोचा फॅट लॉस केलेला आहे? आतापर्यंत मी 23 किलोचा फॅट लॉस केलेला आहे मॅडम. वॉव! क्या बात है सर. बघा आपण 1 नाही 2 नाही तब्बल 23 किलोचा फॅट लॉस आज सरांनी केलेला आहे आणि आज ते मेडिकल फ्री आयुष्य जगत आहेत. सर मग आता जी पायाची नस दबलेली होती ती पूर्णपणे क्लिअर आहे ना? क्लिअर आहे मॅडम. डॉक्टरने मला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणलेलं होतं आणि आता येस. व्यायाम करायचं नाही, गाडीवर फिरायचं नाही असं सजेस्ट केलेलं होतं त्यांनी. तर ह्या आरोग्य फॅमिली मिळाली. जगातील नंबर 1 मला सकस संतुलित आहार मिळाला आणि कोचचं मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टीमुळं माझी नसचा प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि मला नवीन जीवन या जर्नीमध्ये आल्यावर मिळालेलं आहे. सर तुमचा जो नसचा प्रॉब्लेम होता, तुमचं 94 किलो वजन वाढलेलं होतं. मग आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तुम्ही वर्कआउट पहिल्या दिवसापासून किती वर्कआउट करायला सुरुवात केली होती? सुरुवातीला वर्कआउट नाहीच केलं मी. एक 15-20 दिवस काही वर्कआउट नाही केला. उगं बघत राहिलो. थोडा पण मला वर्कआउट जमत नव्हता. मला चालताना पण दम लागत होता आणि येस. माझ्या नसाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी बसत चालत होतो मॅडम. येस, येस. म्हणजे तुम्ही 15 ते 20 दिवस वर्कआउट केलं नाही. पण आपला जगातील नंबर 1 आहार किती दिवसात तुम्ही स्टार्ट केला सर? एक 8-10 दिवसामध्ये मी चालू केलं लगेच. येस. सर मला एक विचारायचं आहे तुम्हाला, जो तुमचं वजन वाढलेलं होतं, जो तुमचा पायात नसेचा प्रॉब्लेम होता, तो तुमचा नुसता वर्कआउट केलं असतं तर त्याला रिझल्ट आला असता का? नाही मॅडम, नाही, नाही. वर्कआउट तर करायचं नाही म्हणून डॉक्टरने मला सांगितलेलं होतं ना. वर्कआउट केलं तर येस. जास्त होईल. गाडीवर फिरलो तर जास्त होईल म्हणलं होतं. पण हे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतला. एक 10 दिवस घेतल्यावर मला थोडं-थोडं माझ्या पायामधल्या मुंग्या कमी होणं, हातामधल्या मुंग्या कमी होणं
दम लागायचं कमी वाटलेला. त्याच्यापासून मी एक 5-10 मिनिट मी एक्सरसाइज करायला चालू केली आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये मी 17 किलो वेट लॉस केलेलं आहे मॅडम. खूप छान सर, खूप छान. म्हणजे सरांनी पहिले सकस संतुलित आहारावर विश्वास ठेवला. जगातील नंबर 1 चा आहार, त्यांच्या शरीराला लागणारा, त्यांच्या पेशींची नीड भागवणारा आहार त्यांनी घेतला. तो इंटेक केला आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये त्यांना थोडा-थोडा फरक जाणवायला लागल्यानंतर त्यांनी वर्कआउट सुरू केलं. खूप छान सर. आपल्या फॅमिली मेंबरमध्ये काय होतंय, लोकांना वाटतंय की वर्कआउट पहिले. तर वर्कआउट नाही, तर वर्कआउट फक्त 20% आहे. जगातील नंबर 1 आहार, आपलं डाएट हे 80% आहे आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन 100% आहे. आज आदिनाथ सरांनी तेच केलं. त्यांनी त्रिसुत्रीचा वापर केलेला आहे. त्यांनी 20% वर्कआउटच केलं, 80% जगातील नंबर 1 आहार घेतला आणि 100% त्यांच्या कोचचं मार्गदर्शन घेतलं. म्हणून इतका सुंदर बदल सरांमध्ये झालेला आहे. आणि आज ते जर ऑपरेशन करायला गेले असते, तर त्यांना लाखाच्या पुढेच बोलायचं, लाखाच्या आत अजिबात नाही. आणि आज बघू शकतो सर फक्त सकस संतुलित आहार घेतायत आणि वर्कआउट करतायत. त्यांच्या कोचचं मार्गदर्शन घेताय आणि आज मेडिकल फ्री आयुष्य जीवन जगतायत. सर मग आता कसं वाटतंय? इतका सुंदर बदल झालेला आहे. मेडिकल फ्री आयुष्य जगत आहात. येस मॅडम. आता कुठलाच मला प्रॉब्लेम नाही. मी जर 10 किलोमीटर जरी चालत गेलो, तर मला कुठला दम लागत नाही, काय नाही. 1 तास नाही 2 तास मी एक्सरसाइज करू शकतो. माझं घर सगळं मेडिकल फ्री आहे. माझ्या वडिलांची बीपी, शुगर ती पण कमी झाली. माझ्या वाईफचं वजन कमी होतं. भरपूर डिसऑर्डर होत्या. हॉस्पिटलची व्हिजिट भरपूर करावं लागत होतं. तिचं पण या फॅमिलीमध्ये आल्यावर वजन कमी होतं. 10 किलो वजन तिचं वाढवलेलं आहे. येस. मला एक विचारायचं सर, तुमचं वजन जास्त होतं, मॅडमचं कमी होतं, वडिलांना बीपी येस. शुगर होती. मग तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळा सकस संतुलित आहार घेतला की एकच आहार घेऊन प्रत्येकाला रिझल्ट आलेला आहे? एकाच आहारामध्ये प्रत्येकाला रिझल्ट आलेला आहे. येस. मला हेच सांगायचं आहे पूर्ण फॅमिली मेंबरला, आपला सकस संतुलित आहार म्हणजे औषध नाही. कारण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, सरांच्या पायाच्या नसेसाठी सरांना वेगळी टॅबलेट मिळाल्या असत्या. त्यांच्या वडिलांना बीपी शुगरसाठी वेगळ्या टॅबलेट मिळाल्या असत्या. त्यांच्या मॅडमला ज्या डिसऑर्डर होते त्याच्यासाठी वेगळ्या टॅबलेट मिळाल्या असत्या. पण आपला जगातील नंबर 1 आहार हे औषध नाहीये. हे एक म्हणजे असा घटक आहे की आपल्या शरीरातील पेशींना जे विटॅमिन्स आपल्या रोजच्या जेवणातून मिळत नाही, ते विटॅमिन्स त्या आपल्या एका ग्लासातून मिळत असतात. आणि प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्याला त्यापासून आपल्या जेव्हा शरीराची नीड भागते, तेव्हा आपल्या ज्या वेदना आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी होत असतात. येस, खूप छान आदिनाथ सर, खूप जबरदस्त. आज पूर्ण फॅमिली तुमची मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे. सर तुमचा बिफोर आफ्टर नाही टाकलेला? की मॅडम. येस सर. येस सर. सर तुम्ही आपल्या फॅमिली मेंबरला काय संदेश देऊ इच्छिता? मॅडम, मी माझ्या फॅमिली मेंबरला सगळ्याला हे सांगू शकतो की दररोज 1 तास स्वतःच्या शरीराकरता द्या आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घ्या आणि मेडिकल फ्री आयुष्य जगा. येस. खूप छान. खूप जबरदस्त असा मोलाचा संदेश दिलेला आहे. आपण बघू शकतो. बिफोर आफ्टर बघा. म्हणजे पहिले जे 92 किलोचे आदिनाथ सर आहे ते डॉन दिसतायत. डॉन एकदम बघू शकतो आपण. त्यांच्या गळ्यात ती माळ वगैरे काहीतरी, पोटाचा घेरा वाढलेला, चेहऱ्याचा आकार बघा किती मोठा झालेला आहे. आणि आता 71 किलोचे आदिनाथ सर आपल्या समोर आज त्यांनी लाईव्ह 1 तास वर्कआउट गाईड केलेला आहे. किती सुंदर बदल, किती सुंदर. तर तुम्हाला जो 92 किलोचा फोटो आहे त्यातले आदिनाथ सर आवडतात की आता 71 किलोचे आदिनाथ सर आवडतात? एक मिनिट सर. येस मॅडम. माझं अगोदर 94 किलो वेट होतं. या फॅमिलीमध्ये मी जॉईन केलं. जॉईन केल्यावर एक 20 दिवसानंतर माझं 1-2 किलो वजन कमी झाल्यावरच्या नंतरचा माझे मित्र 3 होते. वजन केलं 92 किलो असल्यामुळे मी 92 किलो टाकला तिथं. येस येस. खूप पण मग सर आता इतका बदल झालेला आहे, तर मग कसं वाटतं सर, जेव्हा वजन वाढलेलं होतं तेव्हा जे जीवन तुम्ही जगत होता आणि आताचं जे जीवन जगताय त्यात काय डिफरन्स वाटतो सर? भरपूर डिफरन्स आहे मॅडम. आताचं जीवन मी आनंदी जीवन म्हणजे सगळ्या गोष्टीचा मी आनंद घेऊ शकतो. अगोदरचं जीवन मला धरून डॉक्टरपाशी नेलेलं होतं मॅडम. इथून इथवर सुद्धा चालता येत नव्हतं. येस येस. हां. खूप छान सर. खूप जबरदस्त. सर
मला एक विचारायचं आहे, आता आपले फॅमिली मेंबर आहे, काही फक्त एनर्जी ड्रिंक घेतात आणि वर्कआउट करतात. तर असं करणं योग्य आहे का? नाही मॅडम. हा काय जगातील माहिती नंबर सर? 1 सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. त्याच्यात 114 घटक आहेत आपल्या शरीराला मिळणारे. येस. आपल्या कुठल्याही अन्नामधून मिळणार नाहीयेत. आपण चपाती, भाकरी खातो हे उगाच पोट भरण्यासाठी आहे. त्याच्यामधून आपल्या शरीराला लागणारा कुठलाच घटक मिळणार नाही. त्याच्यामधून 114 घटक आपल्या शरीराला लागणारे मिळणार आहेत. येस. खूप छान. अ, खूप छान सांगितलं आहे आदिनाथ सरांनी. आपण जे जेवण जेवतो ते फक्त आपण आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी खात असतो. पण हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आहे ना, तो म्हणजे आपल्या पूर्ण शरीराची नीट भागवतो. पूर्ण शरीराला जे आवश्यक असणारे घटक त्यातून मिळत असतात आणि आज तेच आदिनाथ सरांनी इंटेक केलेलं आहे. तेच ते घेतात म्हणून आज मेडिकल फ्री आयुष्य जगत आहे. मग सर आता तुम्ही दवाखान्यामध्ये अ, महिन्यातून तर एखादी व्हिजिट होत असेल ना सर अजून? नाही ना मॅडम. विजिट करायची गरजच नाही. मला कुठलाच त्रास नाही, कुठलं काहीच नाही. काय विजिट करायची गरज आहे? येस. येस. खूप छान. सर पण मग जेव्हा तुम्ही किती म्हणजे किती दिवसामध्ये तुम्हाला असं म्हणजे प्रॉपर रिझल्ट आला सर? किती दिवसात तुम्हाला वाटलं का मी आता चांगला चालू शकतो, मला दवाखान्यात जायची गरज नाही? मला एक 30 ते 45 दिवस झाल्यावर मला क्लिअर माझे सगळे प्रॉब्लेम कमी झाले. पायातल्या मुंग्या येणे कमी झाले. माझ्या नसाचा प्रॉब्लेम कमी झाला आणि मी चालायला माझा दम कमी झाला आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी झाल्यावर मला कुठलाच डिसऑर्डर राहिला नाही. येस. तर मग मी जेव्हा भरपूर तुम्ही डॉक्टर केलेले होते. पायामध्ये मुंग्या येणे, हातामध्ये मुंग्या येणे आणि कमरेच्या नसाबद्दल मी डॉक्टरपाशी भरपूर त्यांनी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणलेलं होतं मला. येस, येस. खूप छान. सर मग आज ऑपरेशन टळलेलं आहे, इतका सुंदर बदल येस. झालेला आहे, इतकी एनर्जी लेव्हल वाढलेली आहे. 10 ते 15 वर्षांनी आयुष्य मागं आलेलं आहे, असं वाटतं. तेव्हा तुम्ही आज वयानेही 15 वर्षांनी लहान वाटायला लागलेले आहेत. तर आणि घरातील त्यामुळे वातावरणही खूप चांगलं आहे. तर याचं राज आहे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार आणि त्यांचे कोच सर्वांचेच महागुरु श्रीकृष्ण बांगर सर. आणि आज त्यांनी जे 20% वर्कआउट केलेलं आहे, प्रत्येकाने वर्कआउट करा. वर्कआउट केलं पाहिजे. आपल्या शरीराला व्यायाम हा गरजेचा आहे. पण व्यायामावर जास्त भर देऊ नका. कारण व्यायाम फक्त 20% आहे आणि आज आपलं डाएट 80% आहे. हे लक्षात असू द्या. आपण काय करतो डाएट 20% करतो आणि व्यायाम 80% करतो. तर आपल्या शरीराची झीज करत असतो. तर असं न करता ठीक आहे व्यायाम 20% करा. पण डाएट शरीराला जे पोषक आहेत ते 100% द्या आणि कोचचं मार्गदर्शन घ्या. येस तर हा आदिनाथ सर यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाला वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो. थँक यू सर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि असंच वर्कआउट वेळोवेळी आपल्या फॅमिली मेंबर्सला गाईड करत चला. धन्यवाद सर. थँक यू. थँक यू, थँक यू मॅडम. येस सर पांडुरंग सर कोणी नवीन असेल तर